श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण करत आहोत आणि या दिवसाची सुरुवात आपण ह्या समुद्र किनाऱ्यापासून करणार आहोत. अथांग असा हा समुद्र, ज्याची कोणती सीमा नाही, फार नाही, पारावर नाही. निसर्गाची एक वेगळी किमया आपण पाहत आहोत. हे थारकलेचे असे बीच आहे जिथे निर्मनुष्य असे म्हणता येते. हा आमचाच ग्रुप आहे, त्यामुळे ते लोक दिसतात, नाहीतर हा पूर्ण बीच निर्मनुष्य आहे. इथे कोणीच येत नाही. समुद्र आणि समुद्राच्या लाटा अशा प्रकारचा बीच पाहण्यास क्वचितच मिळते, जिथे मनुष्याची वस्ती कमी आहे किंवा लोक कमी आहेत, पर्यटक कमी आहेत. नाहीतर पर्यटकांचीच संख्या खूप जास्त आहे. समुद्र किनाऱ्यावरची मौज मस्ती आपण पाहत आहोत. हा तारखलीचा निर्मनुष्य समुद्र किनारा आहे. हा सगळा ग्रुप आमचाच आहे, नाहीतर आमच्या इथे दुसरं कोणी नाही. म्हणून आम्ही रिस्क घेत नाही पाण्यात जाण्याची, कारण ज्या तिथे लोकमदारती हे समुद्र तिथे खोल असेल, त्यामुळे तिथे लोकसंख्या किंवा लोक कमी आहेत. तर आपण दिवसभर असाच ब्लॉग बनत राहणार आहोत.
ते नारळाचं कापून नको आधी ना तू काय कर आता त्याला पिशवी घे आणि न मी पूर्ण हे पूर्ण नाही बरं खराब असतं आता वेळ झाली मी सात पूर्ण चालणार तिकडे पाहिलं का आणि मग गेट सेट गो अमृतसर नाश्ता नाही ना काय झालं रेडी अजून हा काय झालं रेडी रेडी हा आहे तारकली बीच, सिंधुदुर्गचा एक पार्ट. तारकली बीच एकदम सुंदर, स्वच्छ नितळ असे पाणी. हा आहे समुद्र किनारा तारकलीचा, पूर्ण 360 डिग्री आपण पाहूया. आवाज हा हो समुद्र आणि केवळ समुद्र इथे आहे. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी. हा हा माझे मित्र अक्षय सर आज आपल्यासाठी गाणं गाणार आहेत. त्यांचा आवाज खूप सुरेल आहे, तर चला त्यांचे गाणे ऐकूया. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. हो सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. ओ सागर किनारे लहरों पर नाचे किरणों की परिया, मैं खोई जैसे सागर में नदिया, तू ही अकेली तो कोई नहीं है. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. ओ सागर किनारे. आता आपण समुद्राच्या पाण्यात चाललो. खेकडा आणि त्याचं जीवन या शेलमधून बाहेर निघताना बघा मित्रांनो, त्याला चावल लागली आहे, जायची ओढ लागली आहे
आणि असा आम्ही हा हर्मिट क्रॅब आम्ही तुमच्यासाठी दाखवले तारकली ब्रिजवर. बघा एक छोटा आणि मोठा 2 असे खेकडे दाखवले. आता हा मोकळा झालेला शेल खूपच सुंदर असा अप्रतिम शेल उसको दे दो ना, मनाला भरे येईल. उसको घर है, उसको दे दो. हे त्याचं स्वतःचं घर त्यांनी ठेवावं अशी मानतो आपण, त्याची पण अपेक्षा कमी आहे. आता तो यायला तयार नाही परत. त्याचं शेर होतं, त्याचं घरटं आम्ही ते किमान त्याचं घरटं मोडलेलं आहे. गणपती मंदिर आपण पाहायला जाणार आहोत. हे आहे इथले गणपती मंदिर. आजी बसली घ्या, आजी बसली घ्या. वैभव, कोकणाचं वैभव पहा. नारळाची झाडे, सुंदरसा असा परिसर, किती सुंदर आहे पहा. याला म्हणतात कोकण, कोकण पट्टा. इकडं इकडे या, इकडं. तारकली बीचकडे आपण जात आहोत. काल अंधारामध्ये जे बीच आपण पाहिलं तेच आज दिवसाच्या उजेडामध्ये आपण पाहणार आहोत. एकदम निसर्ग सौंदर्य इथे आहे. खूप एक्साइटेड असे बीच आहे. काही क्षणातच आपण बीचवर पोहोचणार आहोत. इथे वेगवेगळ्या राईड्सचे बोट्स आहेत, जे राईड्स आपण घेऊ शकतो. हा कालचा टी शर्ट माझा तसाच पडलाय तुमचा इथंच राहिला होता ना. अरे वर चांगलं सापडलं. ते डॉल्फिन पडलाय वाटतं मरून. ते काय मरून हा ते काय ते माणसासमोर जाऊ द्या. तारकली बीच आपण आलो आहोत. तारकली बीच वरती हे पहा, आवाज हा पाण्याचा आवाज आहे. इथे एक डॉल्फिन मासा मरून पडला असं वाटतंय. पाहू. चला तर आपण आता डॉल्फिन पाहूया. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. हे बीच डॉल्फिनसाठी फेमस आहे. इथे नैसर्गिक डॉल्फिन पाहायला मिळतात. असा हा सुंदरसा समुद्र किनारा. हा सुंदर असा समुद्र किनारा आहे. इथे बऱ्याचशा प्रकारच्या राईड्स लोक घेत आहेत. मी पण जाणार आहे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. थोड्याच वेळामध्ये आता पॅराग्लायडिंगला जाणार आहे. होऊया थरारक रोमांचकारी पॅराग्लायडिंग. ही नाव चला पॅराग्लायडिंगसाठी बोलवत आहेत.
समुद्रकिनारा. आज शेवटचा दिवस आहे. ही पॅराग्लायडिंग, त्याच्यानंतर बोट राईड, बीचवरती आयलँडवरती जेवण आहे आणि मग आम्ही निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी. परतीच्या प्रवासामध्ये पण कोल्हापूर दर्शन म्हणजे कोल्हापूरमध्ये डिनर आणि त्यानंतर डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला वापस. तर जाऊया पॅराग्लायडिंगकडे थोड्याच वेळामध्ये. सुंदरसा समुद्रकिनारा. आपण जात आहोत पॅराग्लायडिंगच्या सेंटरकडे. मनमोहक असं दृश्य क्या याची सोय होते. हीच आहे पॅराग्लायडिंग आपण पाहणार आहोत. ही आहे बीचवरची लोकांची मस्ती. हा नाही ते काही पण करतात. हा अरे ते चांगले आहे, ते मातीत घेते शूट. ते पोर आहेत, ते पोराचं काय भरोसा राहता का. आपल्याला काहीच माहित नाही. बीचवरती लोकांची मस्ती. माझी पहिलीच पॅराग्लायडिंगची वेळ आहे. याच्या अगोदर कधी मी पॅराग्लायडिंग कधी केली नव्हती. इतर राईड्सचा आनंद मी ऑलरेडी घेतलेला आहे. ही एक वेगळंच एक्साइटमेंट आहे, जे पाण्याची इच्छा आहे. म्हणून आज आपण तिकडे जात आहोत पॅराग्लायडिंग करण्यासाठी. काय सांगतो 7-8 जण आम्ही इलो. आमच्या गावचं आमच्या तेवढ्यांच्याच बटवून दिली, बाकी काही कोणी इलो नाही. सर्वांची वाट पाहत आहोत आम्ही, कारण हे आमचं पूर्ण एक ग्रुपच आलेला आहे. एका समुद्राचा आवाज जवळून आता जवळून मोठी एक लाट आलेली आहे, मोठी लाट. अथांग असा समुद्र. या बोटीत आपण जाणार आहोत, जी आता बोट आलेली आहे. याच्यात बसून आपल्याला जायचं आहे पॅरासेलिंगसाठी. पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग. अरे ए स्लोली. चला चला हा ना सेंटरवरती. तर आता आपण चाललो आहोत बोटीकडे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. लवकरच आपली बोट येईल, आपल्याला जायचं त्या बोटीकडे. आयुष्यात पहिल्यांदाच पॅराग्लायडिंग चालत आपण आहोत. आपल्याला ह्या बोटवरती जायचं आहे आता पॅराग्लायडिंग करण्यासाठी. एका बेटून पहले बोल के जाने का, नहीं तो पैकेट में ओनली 40 सेकंड का रहने का, ऐसा ऊपर का नीचे है, भरवाओ कर सकते नहीं कराऊंगा।
ठीक है, वो कुछ डरने का कोई नहीं है इसमें, कुछ इशू नहीं है, कोई डरने के लिए ऐसा कोई नहीं है, ठीक है। ऊपर जाके आने तक 1.5 मिनट के ऊपर रहेगा, 1.5 मिनट तक बिल्कुल रेट हो जाएगा, नहीं तो 40 सेकंड रहेगा, ओनली 40 सेकंड। आपका मैडम एक्स्ट्रा ले जाता है, आपको पानी में बिल्कुल टच ही नहीं करना है, तो आप फुल्ली हाइट भी कर सकते हो, ऐसा कोई नहीं है, ठीक है। नहीं थोड़ा ऐसे आप जो वो अच्छा है, इसलिए बोल रहा हूँ कि थोड़ा सा टच किया, थोड़ा एंजॉयमेंट रहता है, इसलिए बोल रहा हूँ। सब रेड होने के बाद लास्ट में जब जेब में जो भी रहेगा सब निकाल कर सर रोहित सबको बाय कर चला पॅराग्लायडिंग दूर समुद्रात. रोहित सर काय रोहित सर के लिए तैयार हो रहा है. सोडू का मैग्नेट फिश कौन है इसमें से?
चला बीच करतो आपण. मी आली का? आपण चालू बीचकडे बोटवर बसून. बोट्स कसे पाण्यावर पण काय बनाना राईड. आता आपण जाणार आहोत बोटकडे. बोटची राईड शेवटची. आता आपण हॉटेलला जाणार जेवण्यासाठी. आणि या हॉटेलची विशेषता अशी आहे की हे आयलँडमध्ये आहे, म्हणजे समुद्राच्या मधोमध, जिथे आमचं जेवण आहे, लंच. चला आपल्याला लवकर जायचं आहे जेवणासाठी, उशीर झालेला आहे. ही आहे रायडिंग, बोट रायडिंग. कदाचित आता शेवटचंच बीच आपण पाहतोय. यानंतर डायरेक्टच आपल्याला जायचं आहे बसमध्ये बसण्यासाठी. काढू नका म्हणतात ते पाण्याच्या या साईडला. इधर से पानी ज्यादा ऊपर आ रहा है.
Instructor sister. Next time. Scuba dive. वाकडं वाकडं चालत आहे, तुम्ही पाहिलं का? सरळ नाही चालत आहे. असा उभा करा ना. बसता करा. रॉकचा फोटो घ्या, रॉकचा. अरे टॉप पे चालले एवढं. अरे बस बाबा खाली फोटो दीपू भाऊ मला फोटो काढू द्या प्लीज सर. सर हे कोणता आयलँड आहे सर? आयलँड चिनूक आयलँड. चिनूक पेंग्विन्स आहे ना, अंटार्क्टिका आहे, नार्टिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासूनचा हा आयलंड आहे. रॉकला बघा खडकाला काळा कलर दिसतोय. पावसामध्ये हायटाईट पाणी एवढं असतं, कारण नद्यांचं पाणी समुद्रात येतं, पण पावसामध्ये नद्यांचं कुटुंबावरून वाहत असतं, त्यामुळे जास्त पाणी असतं. हायटाईट पाणी पुरं राहतं. पुऱ्या समुद्रामध्ये अर्ध्या मीटरपासून 3 मीटर 4 मीटरपर्यंत लाटा असतात. किनाऱ्याला 2.5-3 मीटरची असतात. पावसामध्ये समुद्राचं पाणी नसल्यावर टोटली टुरिझम बंद, मच्छीमारी बंद. लिगली सुरू होते नाळी पौर्णिमेच्या नंतर, पण टुरिझम आपलं सुरू होतं ऑक्टोबरला, कारण पाणी क्लिअर नसतं. कवडारॉक आयलंडला उतरण्याची जी ट्रिप आहे ती अलग आहे. ती 10 ते 12 माणसाने 10 ते 15,000 रुपये घेतले जातात बोटचे, प्लस आमची 6 ते 7 माणसं. साईडला आम्हाला टायर बांधावे लागतात. आता ओटी आहे, ओटीच्या सुट्टीच्या वेळी 2 खडकं दिसतात बघा, त्यामधून 2 माणसं आमची रस्सी घेतात, पोहत जाणार पुढे. सिस्टर निघाला. सिस्टर कंटेनरचा आपण त्याला दम लागतो ना, अटॅक यायचा ना का त्याला. रमणार आहे, खूपच रमणार आहे. मजेशीर अनुभव आहे बघा त्याचा. हे बघा मंदिर, त्याला आठवतंय दर्शनासाठी एकदा गेलो होतो, आणि ते बघा त्या कोळी माझं, हे माझा, ते माझं, तो माझा कधी करत नाही, पण तरी पण त्याला पाठवून येत माझं. हा माझा मित्र तुम्हाला पाठ दाखवतोय, मी त्याला सांगतोय रोड दाखवतो, तुम्हाला पाठ दाखवतो. थँक्यू. क्या कर रहे हैं? अंडरग्राउंड के टाइप्स है ना. Now we are reaching at the center point of this simple. Right side में Turkey, one side में this is that. This is simple. म्हणजे काय तिथं? शिंपले काय ते? अरे वा, simple आहे ना. हा मग. तिथं आपण उतरणार ना आपण. सुचित्राची चप्पल हरवली होती, ती इथं सापडेल आपल्याला. उतरवता ना त्याच्यावर आपल्याला. 2 मिनिटं दाखवा ना.
याच्यात जरा कमी झाले, वेचून जरा जास्त झाले. दादा दाखवा ना जवळ जाऊन. दोन्ही तासाचं पाणी असतं. जरा जवळ घ्या ना. एक शिंपला तरी उचलू द्या आम्हाला. थोडी जवळ घ्या. हा ज्यांना जायचे त्यांनी जावा, फोटो काढा. हे उतरू का? हे आहे शिंपल्यांचं आयलँड. इथे सगळे शिंपलेच आहेत. हे सगळं आयलँड शिंपल्याने भरलेलं आहे. शिंपल्यांचं आयलँड. हे आहे शिंपल्यांचं आयलँड. इथे खूप सारे शिंपले आहेत सगळीकडे. छोटस आयलँड जे शिंपल्यांनी भरलेलं आहे. अरे फोटो ते येत गिरीश सर काढतात तसे. हा Dear friends, come back. चलो. अमृत. उल्टा डालते. थोडं इकडे सरका मिस. कोणता संगम आहे? संगम. जवळ घे. शॉट मारले बघा, स्टॉप करून ठेवायचं. में रहता है सुबह में भी दिखता है, लेकिन 100% गारंटी नहीं देता. आज दिखा है, सुबह में दिखा है, सुबह में दिखा है, लेकिन कहता है 100% गारंटी नहीं देता. जरा इकडे लक्ष द्या सगळ्यात. समोरून जी नदी आलेली आहे, आलेला गड नदी म्हणतात. गड नदी कोल्हापूर कणकवली साईडून खाली उतरलेली आहे. पण सर्जेकोट गाव बाजूला असल्यामुळे सर्जेकोट खाडी हे नाव पडलेलं आहे. कोणाला विचारलं तर सर्जेकोट खाडी विचारायचं, पण नदी लक्षात राहत नाही. हे आपली नदी आहे, हा समुद्र आहे. छोटे वेव दिसतात बघा. हा संगम मागे आपल्या ओटीच्या वेळी संगम इथे होतो आणि हायटाईड पाण्याचा संगम पलीकडे होतो. पाणी आतमध्ये भरतो. आता इथे आहे. रोड आणि हा
पाणी बाहेरपर्यंत आहे. मग हे गोड पाणी आहे. हा पाणी पण बघा ना तुम्ही यांच्यावर भरोसा नका करू. गड पाणी नदीच्या पिऊन अनुभव घ्या. पात्रात जरा इकडे लक्ष द्या. गड नदीच्या पात्रात 80 ते 90 किलोमीटर पर्यंत तुम्हाला सॉल्टेड पाणी भेटणार, खारं पाणी. बॅक वॉटर जातं ना सर ते. तर पाणी मिक्स होत नाही. रेंज कमी इकडं. जाऊ दे रे. See the glacier? See that? See the right side glacier? See? There is amazing jungle. See California? This is California. बस एसी नाही पाहिजे. 60,000 पाण्यातून वाळू उपसताना बकेट नाही ती क्या हे ती गोनी 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 ती गोनी. अभी पहले खाली घुमा के देखो, नजदीक दूर देखो. अभी आपको नजदीक आना है. याच्यात स्पीडने जाते ना बोट समुद्रापेक्षा. नदी स्पीडने जाते. मध्ये छोटा टापू आहे आयलंडचा. पावसाच्या दिवसात एवढं वेळ कसं नद्यांना पाणी समुद्रातच जातं. ज्यावेळी भरती असेल त्यावेळी पावसाच्या दिवसात समुद्रात नद्यांचं पाणी हे तुंबलं जातं आणि ज्यावेळी ओटी लागली ती पाणी खाली इतके सगळ्या घरांची उंची नाही म्हटलं तरी जमिनीपासून एक 5 फुटाच्या किती हा कधी हा 2 तर मग आपले म्हणतात अरे ते आले आता इथे हे केलं त्याने ते केलं. पहिल्या जायला आपण हॅलो मालवण मालवण सर मी तर थोड्या वेळाने फोन करू का तुम्हाला. किती फोन केले विचार करा. हो खूपच लांब आहे ते. ऑफलाईन दिसते का हे बघ.
गॅरंटी कमी आहे, वेटिंग होता बघा. गॅरंटी कमी आहे, मी बोटवर आहे, बाहेर आहे. गॅरंटी कमी आहे, अरे गॅरंटी कमी आहे, वेटिंग होता. इकडे पण जास्त आपल्यामुळे आले कालवा कालवा तयार पट्टी पट्टी सुंदर अनुभव आहे, सुंदर अनुभव आहे. बरोबर ते कसं हातात मध्ये घ्या. चलो we'll see. Okay, bye. चलो. तुम्हाला जायला यायला मग होडीच तुझा आवाज नाही आला आज. काय आवाज नाही आला, काय बोललंच नाही, काय बोललोच नाही. हे आयलँड आहे, हे आयलँड आम्ही आता जेवणार आहोत. चला. सुपारी झाडे हो, हे सुपारी आहेत. ते सुपारी आहे का आतमध्ये? हे काय सुपारी? अरे हो, ती आमची बोट वापस चालली आता. झोक्यावरती झुला. जेवण करून आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला. जेवण झाले. हे आयलँड आहे छोटंसं. इथे ह्या लोकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी जसं आपली स्वतःची पर्सनल व्हेकल असते, बाईक म्हणा, कार म्हणा, तसं यांच्याकडे पर्सनल बोट्स आहेत. मुलंसुद्धा त्यांच्या शाळेला जाण्यासाठी बोटचा वापर करतात. जे छोटे मुलं आहेत त्यांना त्यांचे आईवडील नेऊन सोडतात आणि जे मोठी मुलं आहेत ते स्वतःच बोट घेऊन जातात. तसे आपल्याकडे विद्यार्थी थोडे मोठे झाले की स्वतःहून कार तर नाही म्हणताय, पण मोटर बाईक घेऊन जातात. तसे हे मुलं स्वतःहून बोट घेऊन त्यांच्या शाळेला जातात, कॉलेजला जातात. हा सुंदरसा प्रवास आज इथे संपतो आहे आणि आता आम्ही निघणार आहेत वापस छत्रपती संभाजीनगरला. ही बोट ज्यामधनं आम्ही आलो होतो, ओशन क्वीन, ही आम्हाला घेऊन जाणार आहे. ह्या आहेत त्यांच्या बोटी ज्या पर्सनल ओनर आहेत ते, कारण यांना या मेन लँडकडे जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. तो जो ब्रिज आहे तो त्याच्या खालून आपण आलो होतो. हे छोटंसं आयलँड, यांच्या पर्सनल बोट. हे असं जाताना दिसतंय बघा, ते बबल्स आहे त्याच्यावर. नाही नाही हा, हे किडे आहेत ना? माशांचं ते काय तिकडे पटकन येतात वर हे करतात. तर वापस आपण जाणार आहोत. मनोहर दृश्य
मनमोहक दृश्य. एक साइड का मार ली. अरे क्या आया स्टार वो. सबको बहुत पसंद आया तुम्हारा स्टार. दूसरे साइड का मारा नहीं. दूसरा साइड का चल रहा इधर. अच्छा दिखा. मित्र बघायला गेलं ते सगळीकडे नॉर्मल बघतो. नॉर्मल. आम्ही नाही का लिंबू सरबत 25 रुपयाचं पिलो. मी त्याला सांगतो तुला काय करायचं. नाव पायच्या पाय सरकला ना. पाय सरकला तर पडला. Yes. No. Oh yes. Yes. 3, cheer. No, sir, not late. Name is sir. Come sister, not in the photo. See now, see. No, no. जरा बसून घ्या. पुढचं दिसायला पाहिजे. Oh yes, sir. Time went inside. See? No time it went inside. चला मॅडम या. बसून घ्या. बसावं लागेल ना. डोंट थ्रो, दॅट इज माइन. कॉलेज